जय हिंद मित्रांनो एकंदरीत ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती 2024-25 यांचं फायनल सिलेक्शन लिस्ट आलेली आहे। जर तुम्ही अजून लिस्ट पाहिली नसेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी ती टाकून दिलेली आहे। आता फायनल सिलेक्शन मेरिट किती लागलेलं आहे ते आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो येणारी पोलीस भरती जी आहे, आगामी पोलीस भरती याची जाहिरात सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये येण्याची शक्यता आहे। जर तुम्ही थोड्याफार मार्काने राहिला असाल तर मित्रांनो जास्त दिवस शोक पाळत बसू नका। जे झालं ते सगळं विसरा आणि पुन्हा एकदा येणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारीला लागा। ज्या विद्यार्थ्यांची नुकतीच 12वी झालेली आहे अशा विद्यार्थ्यांनी देखील आणि ज्यांची आता 12वीची पेपर दिलेले आहेत असे सर्व विद्यार्थ्यांना जर पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क साधा आणि येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी मात्र आतापासूनच करा। कारण आतापासून केलेली तयारी नक्कीच तुम्हाला कमी वयामध्ये यश मिळवून देऊ शकते। चला आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, सर्वात आधी ओपन कास्ट सर्वसाधारण कॅन्डिडेट जे आहे त्यांची मेरिट 119 मार्कावरती या ठिकाणी क्लोज झालेली आहे। फिमेल 107 मार्कावरती क्लोज झालेली आहे। प्रकल्पग्रस्त 111 मार्कावरती क्लोज झालेला आहे। होमगार्ड 113 मार्कावरती क्लोज झालेला आहे। त्याच्यानंतर स्पोर्ट्स पर्सन 107 मार्कावरती क्लोज झालेला आहे। एक सर्व्हिसमॅन 76 मार्कावरती क्लोज झालेला आहे। भूकंपग्रस्त 98 मार्कावरती क्लोज झालेला आहे। पोलीस पाल्य 75, ओपन कास्ट पोलीस पाल्य बघा 75 मार्काला लागलेला आहे फक्त, आणि अनाथांचं मेरिट 103 मार्कावरती लागलेलं आहे। बघा किती मेरिट कमी लागलेला आहे, याचा मागचा रिझन सुद्धा तुम्हाला माहिती आहे, पेपर। ज्या ठिकाणी पेपर हार्ड त्या ठिकाणी मेरिट कमी, ही परंपरा कायम आहे, लक्षात घ्या। त्याच्यानंतर आपण एसी कास्ट 105 मार्काचे उमेदवार सुद्धा या ठिकाणी सिलेक्शन झालेले आहेत। 99 मार्कावरती महिला उमेदवार या ठिकाणी सिलेक्शन झालेला आहे। प्रकल्पग्रस्त फक्त 70 मार्कावरती सिलेक्शन झालेला आहे। होमगार्ड फक्त 96 मार्कावरती सिलेक्शन झालेला आहे। स्पोर्ट्स पर्सन 92 मार्कावरती सिलेक्शन झालेला आहे एसी कास्ट मधून। एसटी जागाच नव्हत्या म्हणून विषयच नाहीयेत। एनटीए पुरुष उमेदवार फक्त 114 मार्क, महिला 106 मार्कावरती मेरिट लागलेली आहे। एनटीबी 117 सर्वसाधारण आणि 93 मार्कावरती फक्त महिलांचं मेरिट लागलेलं आहे। एनटीसी 117 मार्क सर्वसाधारण उमेदवार आणि महिला 105 मार्कावरती या ठिकाणी क्लोज झालेला आहे। एसीबीसी सर्वसाधारण उमेदवार 114 मार्क, महिला उमेदवार 102 मार्क, त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 104 मार्कावरती क्लोज झालेला आहे। होमगार्ड 105 मार्कावरती क्लोज झालेला आहे। स्पोर्ट्स पर्सन 105 मार्कावरती क्लोज झालेला आहे। ओबीसी जर बघितला आपण 115 मार्कावरती सर्वसाधारण उमेदवारांचं मेरिट लागलेलं आहे। महिला 102 मार्कावरती लागलेला आहे। त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त 106 मार्कावरती फक्त मेरिट लागलेले आहे। होमगार्ड सुद्धा 106 आणि स्पोर्ट्स पर्सन 89 मार्कावरती फक्त मेरिट लागलेलं आहे। त्याचबरोबर भूकंपग्रस्त सुद्धा या ठिकाणी 98 मार्काचं मेरिट लागलेलं आहे ओबीसी मधून। एसबीसी महिला उमेदवार पुरुष उमेदवार 114 आणि महिला उमेदवार 95 मार्कावर सुद्धा महिला या ठिकाणी पोलीस झालेल्या आहेत। ईडब्ल्यूएस सर्वसाधारण 102 मार्काचे फक्त मेरिट लागलेले आहे। महिला या ठिकाणी बघू शकता 85 मार्कावरती महिला या ठिकाणी सिलेक्ट झालेल्या आहेत आणि प्रकल्पग्रस्त फक्त 78 मार्काची मेरिट लागलेली आहे आणि पोलीस चाइल्ड फक्त 71 मार्काची मेरिट लागलेली आहे। याचा अर्थ मित्रांनो एसी कास्ट प्रकल्पग्रस्त फक्त 70 मार्कावरती मेरिट लागलेली आहे, फक्त आणि फक्त 70। नशीब 1% नशीब जो असतो तो या मुलांबरोबर होता आणि त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे। सर्व उमेदवारांचं हार्दिक अभिनंदन त्यांचं सिलेक्शन झाल्याबद्दल आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा। फक्त पोलीस बनून थांबू नका, पुढच्या सुद्धा परीक्षेची नक्कीच तयारी करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। जय हिंद।